नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपली जी आंबा बाग आहे ती उत्पादन देणारी असतेच, पण काही कारणास्तव जर तिच्याकडे दुर्लक्ष झालं तर काय होतं, आंबा बागेचं उत्पादन हे कमी होतं, फळांचा आकार लहान होतो किंवा कधी-कधी आंबे येतच नाहीत। मग अशी जी आंबा बाग आहे जिच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, कारण काहीही असेल, म्हणजे खूप वर्षापासून आंब्याची जी झाडं आहेत आंब्यांची ती फळं देत आहेत, पण आता देईनाशी झाली आहेत, तर अजून इथून पुढे 25 वर्ष ते फळं देऊ शकतात का? देऊ शकतात। आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, म्हणजे खत नाही, पाणी नाही, त्यांची काळजी नाही। मग आता थोडी काळजी घेतली, त्यांच्याकडे लक्ष दिलं तर त्यांना पुन्हा जीवन मिळू शकतं। आज आपण ह्याच विषयावर जाणून घेणार आहोत। आजचा विषय लक्षात घ्या शेतकरी बंधू भगिनींनो, आजचा विषय आहे आंबा बागांचं पुनरुज्जीवन। आणि यासाठी आम्ही आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर महेश कुलकर्णी यांना। डॉक्टर महेश कुलकर्णी हे सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या महाविद्यालय, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणावरून आलेत। सर नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते। धन्यवाद। अत्यंत एक महत्त्वाचा विषय आज आपण घेतलेला आहे, आंबा बागांचं पुनरुज्जीवन हा आपला विषय आहे आणि आपण विषय बघतो आहोत आंबा बागांचं पुनरुज्जीवन हा आजचा विषय। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी माझी सगळ्या शेतकरी बंधू आणि भगिनींना अशी विनंती आहे, जेव्हा आपण प्रश्न विचारणार आहात आम्हाला, तेव्हा आपण आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज पूर्ण बंद करा आणि विषयाला अनुरूप असेच प्रश्न विचारा। चर्चेला सुरुवात करतोय। सर, सुरुवातीला मी थोडक्यात सांगितलं या प्रस्तावनेमध्ये, तर नेमकं पुनरुज्जीवन म्हणजे काय, काय सांगाल? जर समजा आपण पुनरुज्जीवन ह्या विषयावर चर्चा केली तर असं आढळतं की झाडं आपण लागवड करतो, लागवड केल्यानंतर त्याची मशागत योग्यरित्या करतो, पण कालांतराने काही बाबी अशा घडतात की ज्याच्यामुळे बागेकडे दुर्लक्ष होतं। कधी कधी रोगांचा किंवा किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव येत राहतो कंटिन्युअस वर्षानुवर्ष आणि त्याच्यामुळे दुर्लक्ष होतं। कधी कधी आपण आपल्या वैयक्तिक कामामध्ये गुंततो आणि त्याच्यामुळे दुर्लक्ष होतं। तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा वातावरणातील बदलांमुळे आंब्याची जी बाग आहे किंवा इतर कुठल्याही फळपिकांची बाग आहे तर ती अनुत्पादित होते आणि ह्या अनुत्पादित बागेला पुन्हा उत्पादनक्षम करण्यासाठी झाडाची छाटणी करणं ही पहिली पायरी झाली आणि मग त्याच्यानंतर पुन्हा त्यांना कंटिन्युअस उत्पादनामध्ये आणणं, या पूर्ण प्रवासाला आंबा पुनरुज्जीवन असं आम्ही म्हणतो। बरं, आता खरं म्हणाल तर दुर्लक्ष हा एकमेव फार मोठा मुद्दा आहे की आपण आंबा बागांकडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं आणि त्यांची उत्पादन क्षमता घटली। मग त्याची जी आवश्यकता आहे ती फार मोठी आहे, काय सांगाल याविषयी? जर जे शेतकरी नेहमीच कमर्शियल आंबा उत्पादन घेतात तर ते सगळ्या प्रॅक्टिसेस फॉलो करतात, जसं की खत घालणं, मग त्याच्यानंतर कदाचित पॅक्लोब्युटॅझॉलचा वापर करणं, त्याच्यानंतर योग्य प्रकारे कीड रोग व्यवस्थापन करणं, त्याच्यानंतरच्या ज्या न्यूट्रिएंटच्या फवारण्या आहेत त्या करणं, वेळेवर काढणी करणं, छाटणी करणं। पण काही शेतकऱ्यांचं जर बघितलं तर ह्यातल्या काही मोजक्याच बाबी ते राबवतात किंवा ते आपली बाग जी आहे ही कुणाला तरी हस्तांतरित करतात आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे झाडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं। ज्या वेळेला ती बाग पुन्हा त्या व्यक्तीच्या ताब्यात येते म्हणा किंवा काही कालांतराने तो व्यक्ती स्वतः ती कसायला सुरुवात करतो म्हणा, अशा वेळेला त्याचं उत्पादन खूप कमी झालेलं असतं। आणि मग अशा प्रकारची जी बाग आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल की फळाची साईज जी आहे ती फार कमी झालेली आहे, वजन 200 ग्रॅमच्या खाली गेलेलं आहे किंवा एखाद्या झाडाला 2-3 वर्ष फळच लागत नाही आहेत, लागली तर साधारण 25, 30, 50, 60 फळांपर्यंत फळं लागत आहेत। तर अशा बागेतनं पुन्हा नवीन लागवड करण्यापेक्षा छाटणी करून आणि त्याचं खत व्यवस्थापन वगैरे सगळ्या गोष्टी अनुषंगाने करून आपण पुन्हा त्यांना उत्पादनक्षम करू शकतो। आणि पुनरुज्जीवनाचं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की नुसती छाटणी असं नव्हे तर त्या पुढच्या सगळ्या बाबी त्यांनी राबवायच्या आहेत आणि त्याच्यातनं मग पुढे जाऊन ती आंबा बाग त्याला पुन्हा उत्पादन द्यायला सुरुवात करणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे झाडं भरपूर आहेत, तर पुनरुज्जीवनासाठी आपण झाडं कोणती निवडावी, काय सांगाल सर याबाबत? मॅडम, हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ज्या झाडांचं उत्पन्न हे 350-400 फळांचं आत्ता आहे, म्हणजे जी झाडं सर्वसाधारण 15-20 वर्षाची आहेत किंवा त्यापेक्षा जास्त वयाची आहेत आणि दरवर्षी उत्पादन देत आहेत, अशा झाडांची छाटणी हा शेतकरी करत असतो। म्हणजे जर समजा कमर्शियल शेतकऱ्याचा विचार केला तर काढणी झाल्यानंतर छाटणी हा विषय तो दरवर्षी राबवत असतो। पण
ज्या झाडांना म्हणजे ज्या झाडांकडे दुर्लक्षच झालेलं आहे आणि त्या झाडांना पुन्हा उत्पादनक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं जेव्हा छाटणी करायची असेल तर हीच झाडं निवडावी की ज्या झाडांचं उत्पादन हे अतिशय कमी होत आलेलं आहे, खुरटलेली आहेत, रोगट आहेत, त्याच्यामध्ये फांद्यांची मर जास्त प्रमाणात झालेली आहे, सर्वसाधारण वय वाढलेलं आहे आणि त्या वयाच्या अनुषंगाने त्यांना उत्पादन मिळत नाही आहे. तर अशा प्रकारची झाडं जर समजा आपण आता फोटोमध्ये पाहत आहे की जी वरचं जो फोटो आहे त्याच्यामध्ये झाडाची ग्रोथ जर समजा पाहिली तर त्याच्यावर पानांची संख्या कमी आणि फांद्यांची संख्या जास्त दिसते. आणि खालचा जो फोटो पाहिलात आपण तर त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश पूर्णपणे अडलेला आहे, म्हणजे तो काळोख निर्माण झालेला आहे. तर अशा प्रकारची जी झाडं असतील की जी नुसती वाढली आहेत आणि फक्त वरच्या म्हणजे आपल्याला उत्पादन त्याचं घ्यायला जमत नाही आहे, तर अशा प्रकारची झाडांची निवड आपण करावी. आणि करत असताना ती एका बाजूने म्हणजे उदाहरणार्थ मधलीच झाडं निवडून छाटण्यापेक्षा एका बाजूने करत 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 जर समजा आलं तर सूर्यप्रकाश कुठेही अडला जाणार नाही आणि ती उत्पादनक्षम लवकर होतील. बरोबर आहे. आपल्याला एक फोन येतोय उत्तमराव दळवी यांचा जालन्याहून. हॅलो. हा मॅडम. विचारा उत्तमजी आपला प्रश्न. कुलकर्णी साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, माझे आंब्याचं झाड आहे फार्म हाऊस समोर 2-4 बानेशन जातीचे. बर. 15 वर्षाचे झाड आहे ते. बर. परंतु काय होतं सर, गळ त्याची खूप होती. म्हणजे आंबे आपले बोरासारखे फळं झाले ना लगेच गळायला सुरुवात होती. बर. आणि त्याला दरवर्षी मी मिश्र खत टाकतो रिंग करून सनी, परंतु तरी पण ते थांबत नाही गळ. बरं, सर्वसाधारण आपल्याला त्या झाडापासून किती उत्पादन मिळतं? एक त्या झाडापासून जवळपास आमची अपेक्षा आहे की 4 ते 5 क्विंटल माल मिळाला पाहिजे, परंतु तो 1 क्विंटलच मिळतो फक्त. बरं, आपण त्याच्या ही फळं टिकण्याच्या दृष्टिकोनातनं NA म्हणा किंवा 1% KNO3 म्हणा किंवा अशा कुठल्या न्यूट्रिएंटच्या फवारण्या वगैरे घेता का? 1 साल प्रयोग केला सर मी तसा. 3 फवारण्या काढल्या मी. बरं. आणि खालून खते टाकतो दरवर्षी, परंतु त्या फवारण्या करून मला रिझल्ट नाही मिळाले सर. मग ज्या वेळेला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत होता त्यामुळे त्यावेळेला तापमानामध्ये कुठे काही चेंजेस घडले होते का की ज्याचा रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला नाही? सर काय होतं, इतर झाडाची नाही होत, जो केशर आहे ना बाजूना केशरची गळ नाही होत, परंतु याची होती. बरं, मग प्रत्यक्षात म्हणजे जर समजा तुम्ही मला त्याचे फोटो पाठवू शकलात किंवा प्रत्यक्ष बघून मला आपल्याला सांगता येईल की नेमकं काय कारण असावं. कारण कधी कधी भौगोलिक परिस्थिती जी आहे एखाद्या झाडाची त्या ठिकाणी जर समजा पाणी अति झालं तरी गळ होऊ शकते, उष्णता वाढली तरी गळ होऊ शकते. आणि बानेशन हे म्हणजे तसं चांगलं उत्पादन देणारं जात आहे. त्याच्यामुळे माझ्या अनुषंगाने म्हणजे मी जर असा विचार केला तर झाड बघितल्यानंतरच आपल्याला सांगता येईल की बाबा ते किती घट्ट झाड झाले किंवा किती मोकळं झाड झाले, कॉम्पिटिशन किती आहे फळाफळांमध्ये, आणि त्या अनुषंगानेच तुम्हाला मला उत्तर देता येईल. हां सर, आपण म्हणालात की आपण फोटो पाठवले तर आपल्याला उत्तर देता येईल, तर आपला फोन नंबर त्यांनी ऑपरेटरकडनं घ्यावा आणि तसे फोटो ते पाठवू शकतात, तशी आपल्याकडे सोय आहे. सर, यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जर छाटणी करायचं ठरलं आहे तर त्यासाठी महत्त्वाचा आणि योग्य हंगाम हा कोणता आहे? मॅडम, छाटणीच्या बाबतीमध्ये जर समजा आपण विचार केला तर जनरली आपण पाहता की सगळी जी मेजर ऑपरेशन्स आहेत ही ऑपरेशन करत असताना शेतकरी काय विचार करतो की वातावरण चांगलं असावं. हा आताचा जो पाऊस आहे तो जसा थांबेल आणि ऊब निर्माण होईल त्यानंतर थंडी पडेल, तर हा जो कालावधी आहे सप्टेंबर-ऑक्टोबर महिना, हा कालावधी हा पुनरुज्जीवनासाठी अतिशय चांगला म्हटला जातो. अगदी जोपर्यंत थोडी उष्णता आहे तोपर्यंत देखील आपण पुनरुज्जीवन करू शकतो. परंतु म्हणजे आता ह्या कालावधीमध्ये पुनरुज्जीवन केल्यानंतर जर समजा तुम्ही पाहिलं तर जमिनीमध्ये पाणी असल्यामुळे झाडाला पुन्हा येणारा फुटवा जो आहे तो जोमदार येतो. काही शेतकऱ्यांचं झाडाकडे बघण्याचं किंवा माझं आता ह्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये मला पुन्हा उत्पादन मिळेल आणि म्हणून मी पुनरुज्जीवन आता करू शकत नाही असा विचार करतात. मग असे जे शेतकरी आहेत की बाबा जर समजा नाही आलं फ्लावरिंग किंवा ऑफ सीझन गेला तर ही मंडळी जी आहेत ही पुन्हा जेव्हा वातावरण बदलतं फेब्रुवारी-मार्च महिना जो आहे तर ह्या कालावधीमध्ये ते पुनरुज्जीवन करू शकतात. पण त्या कालावधीमध्ये पुनरुज्जीवन करत असताना त्यांनी पाण्याची सोय करणं अत्यावश्यक आहे. म्हणजे झाडाला त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये जसं त्याचा नवीन फुटवा येईल त्या कालावधीमध्ये त्याला पाणी असणं फार गरजेचं आहे. आता छाटणी ही साधारण करताना त्याची उंची ही तितकीच महत्त्वाची आहे.
मग साधारणतः किती उंचीवर ही छाटणी करावी, काय सांगाल सर याबाबत? मॅडम, जर आपण स्लाईड पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळेल की जी आपण लागवड करतो, तर लागवड करत असताना झाडाच्या उंचीचं आणि स्पेसिंगचं जे आहे ते गुणोत्तर ठरलेलं आहे. म्हणजे जेणेकरून एका झाडाची सावली दुसऱ्या झाडावर न पडता चांगल्या प्रकारे उत्पादनक्षम अशी कॅनपी त्या झाडावर डेव्हलप होईल. म्हणजे जर समजा या गोष्टीचा विचार केला तर दोन झाडांमधलं जे अंतर आहे किंवा ते अंतर जे आहे आणि उंची, जर समजा आपण या समोरच्या स्लाईडमध्ये मी एक ट्रायंगल काढलेला आहे, पायथागोरसचा थेरम आपण त्याला म्हणू शकतो, की जर दोन झाडांमधल्या ओळींमधलं अंतर जर 4 मीटर असेल आणि तर जो डायगोनल जर समजा 5चा असेल तर झाडाची उंची 3, म्हणजे सर्वसाधारणपणे 75% म्हणजे 3/4 असावी उंची, जेणेकरून उन्हाचा कुठेही त्याला त्रास होणार नाही पुढच्या झाडाला आणि त्याला चांगलं उत्पादन येत राहील. आता हे करत असताना आज आपली झाडं किती अंतरावर आहेत आणि ती किती उंच झालेली आहेत ह्याचं जर गणित आपण घातलं तर आपल्याला आढळेल की एका झाडाची सावली दुसऱ्या झाडावर पडत असल्यामुळे ते झाड देखील उंच व्हायचा प्रयत्न करते आणि तिथे आपल्याला उत्पादन जे आहे हे फार कमी होताना आढळते. म्हणजे उंची जर समजा आपण मर्यादित ठेवली आणि झाडाचा विस्तार वाढवला तर आपण जास्त चांगल्या प्रकारे उत्पादन त्याच्यातनं घेऊ शकतो. त्यामुळे ज्यावेळेला आपण पुनरुज्जीवनाचा विचार करतो, सर्वसाधारणपणे जसं मी म्हटलं पहिल्या टप्प्यात की काही झाडं जी आहेत ती सर्वसाधारण 15-20 वर्षाची असतील किंवा 10 वर्षाच्या वरची असतील आणि कमी फळं देत असतील, तर त्यांची छाटणी आपण सर्वसाधारण 12 ते 15 फुटावर करू शकतो. म्हणजे आतापर्यंत वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये जे प्रयोग झाले त्याच्यात असं आढळलं की काही युनिव्हर्सिटीजनी काही संस्थांनी अगदी खालती एक साधारण 1 मीटर 2 मीटरवर छाटणी केली, म्हणजे प्रायमरी फांदीवर किंवा सेकंडरी फांदीवर छाटणी केली. पण ती झाडं पुन्हा लागण्यासाठी, म्हणजे पुन्हा त्याच्यातनं पालवी येणं आणि ह्याला 3-4 वर्ष 5 वर्षाचा कालावधी गेला. त्याचप्रमाणे जर समजा पाहिलं तर काही झाडांनी त्याचा शॉक घेतला, कारण आपण म्हणतो झाडं जिवंत आहेत. मी थोडं एक थांबवते सर, आपण हा मुद्दा पुढे नेऊच या. अमित देशपांडे यांचा आपल्याला फोन येतोय पुण्यावरून. हॅलो. नमस्कार. मी अमित देशपांडे पुण्याहून बोलतोय. बोला. माझी एक शेतजमीन आहे दापोलीमध्ये. तिथे आता एक 15-20 वर्ष जुनी अशी झाडं आहेत आणि ती आता त्यांना काही आता फळं वगैरे येत नाहीयेत, तर त्यांना कलम करून नवीन त्यांचं झाडांचं पुनर्जीवन असं करायचं आहे. तर त्या संदर्भात काय करता येईल की ज्या झाडांना पूर्वी कधीच फळं वगैरे लागली नाही अशी ती झाडं आहेत? खूप छान प्रश्न तुम्ही विचारला की बरेच जण नवीन जागा विकत घेतात आणि त्यावेळेला असं पाहण्यात येतं की बाबा त्या बागेमध्ये उत्पादनक्षम झाडच नाही आहे. मग अशा वेळेला आपण एकतर पुनरुज्जीवन करून छाटणी करून, जे मी आपल्याला सांगत होतो की सर्वसाधारण झाडाची उंची आता 15 वर्ष म्हटलं त्यांनी 10 ते 12 टर्शरी फांदीवर छाटणी करावी, किंवा जर समजा त्यांना ती इतर व्हरायटीमध्ये कन्वर्ट करायची असतील तर जरा खालती सेकंडरी ब्रांचेसवर छाटणी करून त्याच्यातनं जी नवीन फूट बाहेर पडेल त्या फुटीवर आपण कलम बांधू शकतो आणि त्या झाडांचं कन्वर्जन आपण दुसऱ्या व्हरायटीमध्ये, चांगल्या व्हरायटीमध्ये करू शकतो. जर समजा ही नुसती रोपवळ असेल, म्हणजे रायवळ म्हणतो आपण ज्याला, ते जर असेल तर त्याला निश्चितपणे चांगल्या जातीमध्ये हापूस आहे, केशर आहे, या जातीमध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो आणि पुन्हा त्या बागेला पुनरुज्जीवित करू शकतो. नक्कीच. पण या विषयावर आणखीन माहिती करून घेणार आहोत, चर्चा करणार आहोत, पण या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आंबा बागांचं पुनरुज्जीवन या विषयावर आज आपण चर्चा करतो आहोत डॉक्टर महेश कुलकर्णी यांच्याशी. सर, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की छाटणी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तर नेमकी छाटणी ही कशा पद्धतीनं करावी? हा फार महत्त्वाचा मुद्दा मॅडम आहे, कारण बरेचसे लोक हे छाटणी ह्या एकाच गोष्टीकडे लक्ष देतात. छाटणी करत असताना जसं उंची महत्त्वाची आहे, जसं मी आपल्याला म्हटलं की टर्शरी फांदी बघून छाटणी करावी, किंवा जी जुनी झाडं आहेत ती उतरवत असताना आपण थोड्या थोड्या अंतराने, म्हणजे उदाहरणार्थ जर समजा एक 50 फुटाचं झाड असेल तर त्याला बाबा 40 फुटावर, 40 फुटाचं झाड 30 फुटावर, 30 फुटाचं झाड 20 फुटावर, असं करून त्याला हळूहळू काही वर्षांच्या कालांतराने उतरवावं. कारण जर समजा तुम्ही खोड बघितलं तर खोड हे अन्न साठवण्याचं एक भाग आहे हा, आणि त्या खोडाची एक क्षमता आहे. म्हणजे उदाहरणार्थ जे मूळ खोड आहे
त्या खोडाला लगेच फांद्या फुटणार नाहीत, त्याच्या वरच्या खोडाला लगेच फांद्या फुटणार नाहीत. मग जिथनं फांद्या फुटू शकतात अशा ठिकाणी आपण छाटणी करणं आवश्यक आहे. आता ही छाटणी करत असताना जर समजा तुम्ही बघितलं तर पूर्वीच्या काही गावामध्ये कुऱ्हाड म्हणा किंवा करवती म्हणा हेच घेऊन छाटणी फक्त धारदार वापरायचे. पण आता जर समजा तुम्ही बघितलं तर टेक्नॉलॉजीमध्ये एवढा बदल झालेला आहे, पोल प्रूनर्स आलेले आहेत, चेनसॉ आलेले आहेत, इवन आपण काही अत्याधुनिक यंत्रमशिनरी जी ट्रॅक्टर ऑपरेटेड आहेत अशा प्रकारचे इलिव्हेटेड प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत की ज्याच्या आधारावर आपण योग्यरित्या छाटणी करू शकतो. या काही चित्रात मी दाखवले, चेनसॉ दाखवलेली आहे, पहिल्याच ह्याच्यामध्ये तो पोल प्रूनर घेतलेला आहे. अशी एक नवीन करवत जी खाली उभी राहून आपण झाडाची फांद्या कट करू शकतो, अशा प्रकारच्या काही करवती आलेल्या आहेत. तर ही छाटणी करत असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे की ते जे खोड आहे हे पिचकण्याचा किंवा खालच्या बाजूने त्याची साल निघण्याचा धोका असतो. मग हे करत असताना जर खालच्या बाजूने एक 10% किंवा 15% आपण त्याची करवतीच्या साहाय्याने कट केलं आणि मग त्याच्यानंतर वरून उभा छेद घेतला तर जो काय त्याचा भार जो आहे हा खालच्या फांदीवर न येता, तिथले फांदी न पिचकता फांदी डायरेक्ट खाली पडू शकते. मग ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, कारण जशी ती फांदी पिचकते तिकडनं पुन्हा रोगराई ही आतमध्ये येते. मग ते न व्हावं ह्या दृष्टिकोनातनं ही काळजी शेतकऱ्यांनी घेणं फार गरजेचं आहे की जिथे फांदी आपल्याला कट करायची आहे, कारण प्रत्येक शेतकरी कट करतो अशातला भाग नाही, लेबर कट करत असतो, तर त्या लेबरला त्यांनी मार्क करून द्यावं की बाबा इथे कट कर आणि मग खालच्या बाजूने एक 10% आणि मग वरच्या बाजूने तिरकस त्याला छेद द्यावा, जेणेकरून मग त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं पाणी थांबणार नाही. ही झाली छाटणी. म्हणजे छाटणी झाल्यानंतर ते झाड ICUला गेलं, म्हणजे ऑपरेशन झालं, आता ते ICUला गेलं, म्हणजे त्याची पुढे 6 महिने आपल्याला काळजी घ्यायची. मग ही काळजी घेत असताना, कारण सगळ्यात मोठा शत्रू त्यावेळेला असतो तो खोडकिडा. मग खोडकिडा येऊ नये म्हणून काय, तर मग आपल्याला क्लोरोपायरीफॉसचा त्याच्यावर स्प्रे घ्यावा लागतो किंवा बुरशी तिथे वाढू नये आणि त्याच्यातनं मर रोग होऊ नये. आपण स्लाइड पण दाखवूया प्रेक्षकांना, म्हणजे छाटणीनंतर नेमकी काय काळजी घ्यायची ती त्यांच्या लक्षात येईल. काय सांगाल सर? क्लोरोपायरीफॉसचा आपण पूर्ण झाडावर खोडकिडा नियंत्रणासाठी म्हणून स्प्रे घेऊ शकतो. त्याचप्रमाणे बाजारामध्ये ब्लॅक जपान नावाचा रंग मिळतो, ज्याला आपण काळा डांबर म्हणतो, त्याच्यामध्ये आपण कार्बनडेझिम हे जे बुरशीनाशक आहे ते घालून ज्या ठिकाणी आपण छाटणी केलेली आहे त्या भागाला ते लावू शकतो. त्याचप्रमाणे बोर्डो मिश्रणाचा देखील, ज्यांना हे अवेलेबल नसेल ते 1% बोर्डो मिश्रणाचा पूर्ण झाडावर स्प्रे घेऊ शकतात. आणि मग त्याच्यानंतर छाटणी केलेल्या झाडाला आपल्याला, जसं मी म्हटलं की सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यातल्या केलेल्या झाडाला नंतर पाणी द्यावं लागतं, म्हणजे ज्यावेळेला एप्रिल मे महिना असेल त्यावेळेला थोडं पाणी द्यावं लागतं. पण जी मार्च महिन्यामध्ये छाटणी आहे त्यांना लगेचच पाण्याची सुरुवात आपल्याला करावी लागते. म्हणजे ही काळजी छाटणी केल्यानंतर शेतकऱ्याने झाडाची घेणं खूप आवश्यक आहे. बरं, आता छाटणीनंतर फुटव्याचं व्यवस्थापन हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, तर ते फुटव्याचं व्यवस्थापन कसं करावं सर? छाटणी झाल्यानंतर जर समजा आपण पाहिलं की जे खोड आहे त्या खोडाच्या वयोमानानुसार आपण नेमकी छाटणी कुठे करतो याच्यानुसार त्याला नवीन फुटवे येणं सुरू होतं. सर्वसाधारण जर समजा तुम्ही पाहिलं तर एक 30 ते 40 दिवसानंतर फुटवे येण्याचा जो प्रकार आहे तो सुरू होतो. आपण स्लाइड पण दाखवूया. हे बघा, जर समजा आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे 30 ते 40 दिवसांनी म्हणजे कोंब फुटायला सुरुवात होतात आणि मग पालवी जी येते ती त्याला साधारण 60 दिवस किंवा जास्त पण, म्हणजे खोडाच्या साईजवर अवलंबून आहे, जास्त दिवस पण लागू शकतात. आणि मग हे जे मोठ्या प्रमाणावर पालवी येण्याचं जो काम आहे हे फक्त त्या वरच्या जिथे आपण छाटणी केली आहे त्याच भागातनं, कारण झाडाचं एक बेसिक प्रिन्सिपल आहे जे आपण लहानपणापासून शिकतो की अपायकल डॉमिनन्स, सूर्याच्या दिशेने जाणं. त्याच्यामुळे जर समजा तुम्ही ही सगळी फोटो जर समजा पहिला, दुसरा किंवा चौथा बघितला, नाही गेल्या स्लाइडवरचाच पाहिलात तर त्याच्यावर तुम्हाला दिसेल की फक्त वरच्या बाजूनेच मोठ्या प्रमाणावर छाटणी आलेली आहे. आणि मग हे झालं की तिथे मोठ्या प्रमाणावर दमटपणा निर्माण होतो, मग रोगराई वाढते. खाली जर समजा तो जिथे फुटव्याचं व्यवस्थापन लिहिलेलं आहे त्याच्या खालचा जर फोटो बघितला तर एकाच डोळ्यातनं जवळजवळ 4-5 फुटवे बाहेर पडत आहेत. हे 4-5 फुटवे वाढले तर तिथेच मोठ्या प्रमाणावर फांद्यांची गचडी होणार आहे. मग अशा वेळेला आपण यातले काही फुटवे काढणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे चित्र आहेत ही अशी असू नयेत ह्यासाठी मी ही दाखवलेली आहेत. आपल्या पुढच्या स्लाइडमध्ये बघा, जर समजा मी जे म्हटलं तसं की हा कालावधी असाच जर समजा वाढत गेला तर त्या वरच्या शेंड्यावर जिथे छाटणी केली आहे तिथे मोठा पानांचा गुच्छ तयार, कारण झाडामध्ये एनर्जी भरपूर असते आणि तो मोठ्या प्रमाणावर टाकत असतो. मग हे करत असताना आपल्याला
त्याला एक दिशा देणं गरजेचं आहे, त्या ऊर्जेला आपल्याला दिशा देणं गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी सुरुवातीला काय करावं की जो वरचा शेंडा आहे तिथे 4 दिशांनी 4 चांगले जोमदार असे शूट्स जे आलेले आहेत ते ठेवावेत आणि उरलेले सगळे काढून टाकावेत, जेणेकरून मग हळूहळू खालच्या बाजूला त्याला शूट फुटणं सुरू होतं, पालवी नवीन बाहेर पडायला सुरुवात होते. आणि मग ती खाली बाहेर पडणारी जी पालवी आहे त्यालाही दिशा द्यावी, जेणेकरून 1 फुटावर बाबा पूर्वे जो बाहेर पडतो त्या पूर्वेकडेच पूर्वेचा बाहेर पडता कामा नये, तो दुसऱ्या बाजूने बाहेर पडावा. अशा पद्धतीने त्याची आपण निगा राखू शकतो किंवा त्या पद्धतीने आपण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट मॅडम, त्या आधीच्या स्लाईडमध्ये मला एक फार महत्त्वाची गोष्ट शेतकरी बंधूंना सांगायची आहे की आपण काय करतो की झाडावरच्या फुटव्यांची छाटणी करत असताना झाडावरच चढून वर जाऊन फुटवे काढतो. तर तसं केल्याने जे नवीन येणारे फुटवे आहेत हे आपण पायाखालीच दाबतो आणि मग जो चांगला फुटवा आपल्याला वरून येणारा हवा असतो तो देखील म्हणजे त्याच्यात नाश पावला जातो. मग अशा वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये जसं शिडीचा वापर केलेला आहे तसा शिडीचा वापर करून देखील आपण फुटव्यांचं थिनिंग करू शकतो. त्याचप्रमाणे जर समजा आपण पुढची स्लाईड दाखवूया आपण. हो, पुढची स्लाईड दाखवूया. हां, ह्या स्लाईडमध्ये आपण जर बघितलं तर तो जे पहिल्याच चित्रात जर बघा तुम्ही की नवीन जो डोळा आहे त्याला वरून 3-4 फांद्या फुटत आहेत. आता इथनं जर समजा फांद्या फुटल्या तर एकाच फांदीतनं अजून 3-4 फांद्या त्या वीक असतात. मग तिथे आपल्याला चांगल्या फांद्या फुटण्याच्या दृष्टिकोनातनं त्या डोळ्याच्या खाली 1 इंचावर कट करायला हवं. हे ज्या वेळेला पहिला फुटवा येतो त्याच्यातनं दुसरा फुटवा येतो, तिसऱ्या फुटव्याची चाहूल लागते, अशा वेळेला दुसऱ्या फुटव्याच्या खाली आपण कट करायला हवं, जे दुसऱ्या फोटोमध्ये मी दाखवलं आहे. आणि त्याच्या बाजूच्या फुटव्यात तुम्ही बघू शकता की कट केलेल्या फुटव्यातनं नवीन जे पानांकडचा जो भाग आहे, देठाच्या इथले जे डोळे असतात, मग खोडावरचे जे डोळे असतात त्या पालवीच्या डोळ्यातनं नवीन फांदी बाहेर येते, जी अगोदरच्या फांदीप्रमाणेच जोमदार. आणि तिथे अँगल जो आहे सूर्यप्रकाशाचा पानांवर पडणारा तो वाईड मिळतो. तर अशा प्रकारे जर समजा आपण छाटणी करत राहिलो की आता ह्याच्यातनं पुन्हा 2 नवीन फांद्या, त्याच्यानंतर पुन्हा खाली छाटणी, तर त्याप्रमाणे आपण कॅनपी खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो. आणि जेव्हा सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात झाडावर पडतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यातनं अतिशय चांगल्या प्रकारे अन्नरस निर्माण झाल्यामुळे उत्पादन मिळतं. नक्कीच, म्हणजे फुटव्यांचं व्यवस्थापन हा एक अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे आणि आपण तो खूप छान पद्धतीनं शेतकरी बंधू भगिनींना समजून सांगितला. आता पुनरुज्जीवनानंतर फळधारणा हा एक महत्त्वाचा विषय, तर साधारणतः किती वर्षाचा कालावधी लागतो एकूणच तिथे फळं यायला? झाडाच्या वयोमानानुसार आपण झाडाची काळजी कशी घेतो ह्यानुसार देखील हा कालावधी जो म्हटला तो अवलंबून असतो. जर समजा तुम्ही अगदी नवीन झाड बघितलं, कसं आपण म्हणतो ना, लहान मुलगा जर पडत असेल आणि पडल्यानंतर त्याला लागलं तर त्याला तो लवकर तयार होतो. जर जुनी झाडं असतील तर म्हातारा माणूस जर पडला तर त्याला लगेच आपण मॅरेथॉनला धावायला उभं करू शकत नाही. मग अशा ठिकाणी ही काळजी आपण झाडांच्या बाबतीमध्ये घेणं गरजेचं आहे की जे नवीन झाड असेल ते लगेच उत्पादनाला येतं आणि जे जुनं झाड आहे ते उत्पादनाला यायला उशीर लागतो. मग सर्वसाधारणपणे आम्ही जे पाहिलं, कारण आम्ही जवळजवळ विद्यापीठाच्या माध्यमातून 3000 झाडांचं प्रूनिंग केलेलं आहे, तर हे करत असताना असं आढळलं की सर्वसाधारण 2 ते 3 वर्षाचा कालावधी हा चांगल्या प्रकारे उत्पादनक्षम होण्यासाठी लागतो. आणि हे सगळं करत असताना म्हणजे नुसतं छाटणी करून थांबायचं नाही आहे, फुटव्यांचं व्यवस्थापन, त्याच्यानंतर पुन्हा खतं द्यायची आहेत, त्याच्यानंतर त्या झाडाला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी म्हणून पॅक्लोब्युट्राझॉलचा वापर करायचा आहे. तो केल्यानंतर पुन्हा जे नवीन फुटवे येतील किंवा नवीन मोहर जो येईल त्याचं देखील छाटणीने नियंत्रण करायचं आहे. जिथे फांद्या म्हणजे मोठ्या प्रमाणावर ऊर्जा असल्यामुळे झाडामध्ये तुम्ही पाहता की एक मोहरावर 4-4, 5-5 फळं तशीच राहतात आणि मग छोटी छोटी फळं वाढतात, तर तिथे त्या फळांचं थिनिंग करणं आवश्यक आहे. अशा बऱ्याच गोष्टी या गोष्टीमध्ये अंतर्भूत करून सर्वसाधारण 2 ते 3 वर्ष विस्तार पुन्हा तो व्हायला लागतो आणि त्याच्यातनंतर आपल्याला त्याच्यातनं चांगल्या प्रकारे उत्पन्न पुढचे काही वर्ष मिळू शकतं. आपण ती स्लाइड दाखवू शकतो प्रेक्षकांना की साधारणतः किती प्रकारे ह्यातनं आपल्याला एक लक्षात येतंय. हे आता जे झाड आपण पाहताय हे फार मोठं झाड म्हणजे 75 वर्षाच्या वरचं वयाचं झाड आहे. बरं, म्हणजे हे मी ह्या झाडाचा जर समजा आपण विचार केला तर ह्या झाडाची आपण छाटणी जी केली होती ही जवळजवळ झाडाची उंची ही 50 फुटापर्यंत असावी. ती 50 फुटावरची छाटणी आपण 1/3 म्हणजे जवळजवळ साधारण 30-1 फुटापर्यंत आपण ते छाटलं.
ते छाटल्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी जशी त्याला पुन्हा फांद्या येणं सुरू झालं तसं त्याच्यानंतर ते अजून खाली खाली आणलं आणि मग आता त्याची उंची आपण 15 फुटापर्यंत मर्यादित ठेवलेली आहे. बरं. म्हणजे जमिनीवरनं आपण ही सगळी फळं आरामात काढू शकतो आणि ह्याचं नियंत्रण देखील आता हे तुम्ही एवढी म्हणजे जर झाडाचं वय मी 70 वर्ष म्हणत असेल तर एवढ्या खाली कुठेही फळं लागत नाहीत जी आपल्याला या झाडामध्ये दिसतात. हे शेतकऱ्यांना ह्याचा खूप फायदा होऊ शकतो. आपल्याला एक फोन येतोय भरत मामुणकर यांचा. हॅलो. हॅलो. हां हॅलो. नमस्कार मॅडम. महाडवरून फोन आलाय. नमस्कार, बोला. माझ्या वडिलोपार्जित झाडे 45 वर्षापूर्वीची. बर. जशी तुम्ही पहिल्या छायाचित्रात दाखवलीत ना झाडांची मोठी मोठी खोडं झालेली आहेत, ती झाडं पसरलेली आहेत, मोठी खोडं झालेली आहेत, परंतु आंबा कमी लागवड येते. बर. हा, तर आता चांगली जी जर छाटणी केली आम्ही तर किती वर्षात फळ येतील त्याला? आत्ता जे मी आपल्याला सांगितलं की झाडाची छाटणी केल्यानंतर किती वर्षात फळं येतील हे तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे. म्हणजे झाडाची छाटणी केली की त्याच्यानंतर पालवी येईल. पालवी आली की पालवीचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी मी आपल्याला सांगितल्या त्या मेहनतीच्या म्हणजे मशागतीच्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे वयोमानाच्या अनुषंगाने आपण जे म्हणालात तर 2 ते 3 वर्षामध्ये ती पुन्हा उत्पादनक्षम होऊ शकतात. आपण फक्त 2 ते 3 वर्ष त्या झाडाची चांगल्या प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे. बरं, आता त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे अनेक झाडं आहेत, तर एक मूळ प्रश्न आहे की एका वेळेस बागेमध्ये अनेक झाडं आहेत आणि अनेक झाडं असताना पुनरुज्जीवनासाठी साधारणतः एका वेळेस किती सगळीच झाडं एकदम करावी की त्यातली काही करावी, नेमकी संख्या कशी ठरवावी, काय सांगाल सर? आता हा प्रश्न तसा फार महत्त्वाचा शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आहे मॅडम. कारण काय की शेतकऱ्याचं उत्पन्न जे आहे हे झाडांवर अवलंबून आहे. म्हणजे त्यांना जे उत्पादन मिळणार आहे ते तो विकणार आहे तेव्हा त्याला पैसे मिळणार आहेत. आता जर समजा त्याची बाग जसं काही जणांनी आताच सांगितलं की मग आमची झाडं लागतच नाही आहेत, मग दरवर्षी खतं घालतायत, दरवर्षी फवारणी करतायत आणि त्याच्यातनं पुन्हा फळधारणा होत नाही आहे. अशा वेळेला जर समजा ती पूर्णच्या पूर्ण बाग ते पुनरुज्जीवित करू शकतात. ज्या बागेमध्ये काही प्रमाणात फळं मिळत आहेत, समजा 60% फळं मिळत आहेत, काही ठिकाणी 40% फळं मिळत नाहीत, मग 40% फळं बा कुठल्या झाडाची मिळत नाही आहेत त्या झाडांचं पूर्णपणे खरड छाटणी करून त्यांना पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणणं, जी 60% मिळत आहेत त्यांची रेग्युलर छाटणी करून त्यांना सूर्यप्रकाश कसा अडणार नाही या झाडांवर हे पाहणं आणि पूर्ण बागेचं म्हणजे जिथे झाड मेलेलं आहे अशा ठिकाणी नवीन झाड लावणं, असं हे सगळं इन ऑल याला सगळ्यालाच आपण पुनरुज्जीवन म्हणूया. नक्कीच. आपण ते स्लाईडवरनं पण थोडं प्रेक्षकांना समजून हो. सांगूया, स्लाईड दाखवूया प्रेक्षकांना. काय सांगाल? हे पहा, जर समजा तुम्ही पाहिलं तर वरचं जे उदाहरण आहे हे निमकर साहेब आहेत असोऱ्याचे, चिपळूणजवळ त्यांचं गाव आहे. बरं. हे पुनरुज्जीवनाच्या बाबतीमध्ये आम्ही एक आंबा गुणवत्ता केंद्र हा प्रकल्प इंडो इस्रायल प्रोजेक्ट अंतर्गत आमच्याकडे आम्ही राबवला होता. या प्रकल्पामध्ये आम्ही आधी युनिव्हर्सिटीच्या प्रक्षेत्रावर झाडं प्रून केली आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या प्रकल्पा माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावरची झाडं प्रून केली. हे करत असताना आम्ही काही शेतकऱ्यांना खास आम्ही काय करतो हे पाहण्यासाठी म्हणून विद्यापीठामध्ये बोलवलं होतं. निमकर साहेब हे असे आहेत की हे रेग्युलर ते झाड बघायला यायचे आणि मी त्यांना विचारायचो की निमकर साहेब आपल्या झाडाचं करूया का? ते म्हणायचे थांब जरा तुझ्या झाडावर फळं येऊ दे. आणि ज्यावेळेला आमच्या दापोलीच्या ज्या विद्यापीठाच्या झाडावर फळं आली त्यावेळेला प्रकल्पावर त्यांचा विश्वास बसला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या बागेतली जवळजवळ, कारण त्यांची झाडं खूप पसरलेली आणि त्यांनी पूर्ण बागेचं रिज्युनेशन केलं. तसंच खाली पण जे मी आपल्याला दाखवलं हे गुडघे म्हणून एक गाव आहे गोनी दांडेकरांचं, तर तिथे दांडेकर साहेबांकडे देखील हाच डोंगर उतारावरची बाग आहे. उजेडासाठी झाडं खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली, तर त्या ठिकाणी छाटणी केल्यानंतर जर समजा तुम्ही पाहिलं तर ते उत्पादन आपल्या मर्यादेत आलं. आता जर समजा अशा प्रकारे म्हणजे काही झाडं छाटून उत्पादन कुठेही अडचणीत न आणता ते करू शकतात, किंवा हा तुम्ही बघा की ह्या आम्ही उद्यानविद्या विभागामध्येही छाटलेली झाडं आपल्या समोर आहेत, त्याच्यामध्ये आम्ही भाजीपाला घेतलेला आहे. म्हणजे जेणेकरून आंतरपिकं घेतली आहेत. काही ठिकाणी हळद लागवड केली आहे, काही ठिकाणी भाजीपाला घेतलाय, काही ठिकाणी मध्ये आंतर लागवड केली आहे म्हणजे आंब्याचीच परत आंतर लागवड केली आहे, काही ठिकाणी आम्ही कन्व्हर्जन केलंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जर अवलंब केला तर त्यांना जे मिळणारं उत्पादन आहे ते कुठेही कमी होणार नाही. लाकूड पण ते विकू शकतात आणि सायमल्टेनियसली ह्या बाकीच्या गोष्टींना देखील ते उत्पादन घेऊ शकतात.
मग हा शेवटी शेतकऱ्याचा स्वतःचा आर्थिक विषय झाला की तो किती कालावधीसाठी म्हणून भार सोसू शकतो किंवा मेहनत करू शकतो. या अनुषंगाने त्यांनी ठरवावं की किती झाडांचं आपण पुनरुज्जीवन करावं. बरं, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाहीये. टप्प्याटप्प्याने ते करू शकतात. आणि जी नवीन जी पालवी येते त्या पालवीचा पण रोग आणि किडींपासनं कशा प्रमाणात, म्हणजे काय करावं नेमकं की त्याचा त्रास त्या पालवीला होणार नाही आणि संरक्षण होईल? हां, मी मगाशीच म्हटलं जसं की झाड जेव्हा आपण कट करतो त्या सालीचा जो वास असतो त्या सालीच्या वासाला सगळ्यात पहिला आकृष्ट होतो तो म्हणजे खोडकिडा. आंब्याची खोडकिडा नावाची जी पेस्ट आहे, आपण स्लाइड बघू शकतो. म्हणजे बऱ्याच जणांना खोडकिडा लागल्यानंतरच कळतं, किंबहुना तो खोडकिडा ज्यावेळेला दिसतो. स्लाइड दाखवूया आपण प्रेक्षकांना ती. हो, हा खोडकिडा बरेच जण कधी लागला हे त्यांना कळत नाही, कारण हे नॉक्टर्नल आहे, म्हणजे रात्रीचे प्रवास करत असतात. त्याच्यामुळे आपल्याला दिसतो तो बाहेर काढलेला जी अळी आहे त्याची तीच आपल्याला दिसत असते. जर समजा या खोडकिड्याचा प्रादुर्भाव आपल्या बागेमध्ये आजूबाजूच्या बागेमध्ये असेल तर छाटणी करत असतानाच काळजी घ्यावी की क्लोरोपायरीफॉस फवारणी करणं हे फार अत्यावश्यक आहे अशा वेळेला. आणि त्या अनुषंगाने त्याच्या वासाने खोडकिडा हा परावर्तित होतो. दुसरी जर समजा आपण गोष्ट पाहिली तर काही ठिकाणी ही जी अळी आहे ही अळी आतमध्ये अंडी घातल्यानंतर याची पुढची स्लाइड जर घेता आली तर आपण त्याची पुढची स्लाइड दाखवूया प्रेक्षकांना. त्या दरम्यान आपल्याला एक फोन येतोय, तो फोन आधी घेऊ आणि मग आपण सांगूया पुढच्या किडीविषयी. संजय पवार यांचा आपल्याला औरंगाबाद इथून फोन येतोय. हॅलो हॅलो संजयजी, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. मी नमस्कार. संजय पवार बोलतो मुर्शिदाबाद वाडीहून. सर, माझा प्रश्न असा आहे की जुनं झाड आहे आंब्याचं आणि त्याला छाटणी केल्याच्या नंतर जी नवीन पालवी येते तर त्या झाडाला आपण त्या पालवीला आपण कलम केलेलं जमतं का? हो, मी आताच आपल्याला थोड्या वेळापूर्वी जे छायाचित्र दाखवलं, कलम जर समजा आपल्याला करायचं असेल, कसं आहे की आपण झाड नेमकं कुठल्या उंचीवर छाटले हे फार महत्त्वाचं आहे. जर समजा ते झाड खूप जुनं असेल तर आपल्याला टर्शरी फांद्यांवरच ते छाटावं लागतं, म्हणजे साधारण 12-15 फुटावरच ते छाटावं लागतं की जिकडनं त्याला पालवी यायला सुरुवात होते. मग एवढ्या वरच्या जागे आपण जर समजा कलम केलं तर त्याच्या खालून नवीन पालवी परत त्याच जुन्या झाडाची पडत असते बाहेर. त्यामुळे जुनी पालवी आणि नवीन पालवी याच्यामध्ये कॉम्पिटिशन झाल्यानंतर नवीन बांधलेल्या कलमाला त्रास होऊ शकतो. जर हेच झाड आपण अगदी खाली कट केलं तर ते शॉक घेऊ शकतं. मग अशा वेळेला आधी आपण वरती कट करावं, त्याला पालवी काढावी, ते पालवी 1-2-3 वर्ष ठेवून खाली जशी जशी पालवी बाहेर येईल तशी हळूहळू वरची कट करावी आणि मग त्याच्यानंतर खाली आपण त्याला कलम बांधू शकतो. किंवा दुसरी की आपण त्याला साईड, जर वयोमान त्याचं कमी असेल, साधारण 15-20 वर्षाचं असेल तर त्याला आपण साईड ग्राफ्टिंग करू शकतो. आणि साईड ग्राफ्टिंग करून त्याच्यातनं मग जेव्हा नवीन पालवी बाहेर पडेल आणि त्याच्यातनं विस्तार वाढेल तेव्हा वरचं जे झाड आहे ते कट करू शकतो. असे दोन्ही पर्याय आपल्याकडे यासाठी उपलब्ध आहेत की ज्याच्यातनं आपण झाडं ही एका जातीतनं दुसऱ्या जातीमध्ये परावर्तित करू शकतो. नक्कीच, कलम हा एक चांगला त्याचा आपण एक म्हणता येईल उपाय आहे. आपण खोडकिड्याचा प्रादुर्भाव या मुद्द्यावर होतो फोनपूर्वी, तो आपण स्पष्ट करणारच आहोत, पण या ठिकाणी घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर मी आपलं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. आंबा बागांचं पुनरुज्जीवन या विषयावर आपण डॉक्टर महेश कुलकर्णी या सरांसोबत चर्चा करतो आहोत. आणि कार्यक्रमात आता आपल्याला एक फोन येतोय राखी उमर्य यांचा गोव्यावरून. हॅलो हॅलो राखीची, प्रश्न विचारा. हॅलो सर, मी गोव्याहून बोलते आहे. हॅलो हॅलो, हो, बोला. ऐकायला. मी गोव्याहून बोलते आहे. आमची पहिली जुनी आंब्याची झाडं होती आमची पहिली, पण ती जुनी असल्यामुळे सगळी मोडली. आणि मागे जो एक आंबा होता आमचा तो दर वर्षाने एक असा लागतो, 1 वर्ष लागतो, 1 वर्ष लागत. पण यावर्षी लागायचं होतं, यावर्षी पण तो लागला नाही. मग ते करण्यासाठी काय करायला पाहिजे? आणि लोणचं जे आपण घालतो करेल आंबा, तर ते करेल आंबा म्हणजे खूप वर्ष पूर्ण राहिले पण त्याला पण फळ जास्त मी लागत.
त्याच्यासाठी काय करता येतं? आणि नवीन जर आम्हाला लागवड करायची असेल, म्हणजे आम्ही आंब्याची झाडं आणलेली आहे, तर ते करण्यासाठी काय करायचं? आणि रासायनिक खतं न वापरता शेणखत असं, बर त्यासाठी काय? बर जो पहिला प्रश्न आपण विचारलात की आता वादळामध्ये काही गोव्यामध्ये वादळ झालं, तोक्ते वादळाचा त्रास झाला, त्यावेळेला काही झाडं उन्मळून पडली. अशा वेळेला आपण त्या झाडांना पुन्हा आधार देऊन उभं करू शकतो, जेणेकरून जर एका बाजूची मुळं जर समजा तिथे असतील, व्यवस्थित असतील, तर ती पुन्हा उत्पादन द्यायला सुरुवात करू शकतात. दुसरं जे त्यांनी म्हटलं की अशी जी झाडं आहेत त्यांचा भार कमी करणं हे देखील आवश्यक आहे. म्हणजे जर समजा फांद्या मोडून पडल्या असतील, त्या मोडल्या आहेत, म्हणजे त्या झाडाला इजा झाली, तर त्याच्या खाली पुन्हा चेनसॉने कट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि त्याला एक प्रकारची पुन्हा पुढची जी मशागत आहे, जी मी मगासपासून सांगितली, ती मशागत त्यांनी करणं तिथे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट जी करेल आंब्याची त्यांनी म्हटली, तो लोणच्याचा अतिशय उत्कृष्ट आंबा. कमी लागतो म्हणजे नेमका किती? कारण काय, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणजे त्यांना हाव खूप असते. मी असं म्हणणार नाही, पण सांगण्यामागचा उद्देश काय की मला असे कितीतरी शेतकरी विचारतात की 1 वर्ष आड लागतो. मग मी त्याला विचारलं की सर्वसाधारणपणे ह्या झाडाकडनं तुम्हाला किती आंब्याची अपेक्षा आहे? मला कमीत कमी 400 ते 500 आंबे मिळायला हवेत. मग ह्या वर्षी सर्वसाधारण किती मिळालेत? मला 750 ते 800 आंबे मिळाले. म्हटलं मग उरलेले काढले का तुम्ही? जर समजा तो 2 वर्षाचे आंबे एका वर्षात देत असेल, तर मग त्याला खताची पण गरज तेवढी, मग तुम्ही तेवढंच खत घालून उपयोगाचं नाही, त्याला खत वाढवायला लागेल, त्याला तुम्हाला पुन्हा पालवी आणण्याच्या दृष्टिकोनातून छाटणी करावी लागेल. ह्या सगळ्याच गोष्टी बघायला लागतील. म्हणजे अल्टरनेट बेरिंगला ते जर समजा झाड जात असेल, तर ते जाण्यामागचं कारण हे आहे की झाडामध्ये जे साठवलेला अन्नरस आहे तो त्यांनी फळाच्या माध्यमातून देऊन टाकला. आता पुन्हा अन्नरस साठवण्यासाठी त्याला 1 वर्षाचा कालावधी अजून हवा आहे. मग हा जो 1 वर्षाचा कालावधी अजून हवा आहे, तो जर समजा आपण त्याला सप्लिमेंटरी देऊन पूर्ण करणार असू, तर ते झाड पुन्हा लगेच दुसऱ्या वर्षी लागेल. अन्यथा जोपर्यंत तो अन्नरस तयार होत नाही, झाडाला जोपर्यंत फ्लावरिंगसाठी लागणाऱ्या घटक त्या झाडामध्ये तयार होत नाही, तोपर्यंत झाड हे अल्टरनेटच येत राहतं. त्यासाठी युनिव्हर्सिटीने पॅक्लोब्युट्राझॉलचं ॲप्लिकेशन आपण रेग्युलर बिअरिंगसाठी सांगितलेलं आहे की 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपण पॅक्लोब्युट्राझॉलचा वापर करू शकता. आणि सायमल्टेनियसली जेव्हा आपण पॅक्लोब्युट्राझॉल झाडाला देतो त्यावेळेला जून महिन्यामध्ये एकदा आणि पुन्हा सप्टेंबर महिन्यामध्ये एकदा खताचे असे 2 विभागून आपल्याला डोस द्यावे लागतात. आणि त्याच्यानंतरची जी एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाची जी फवारण्या वगैरे आहेत, ते आपल्याला सगळं करणं आवश्यक आहे. आता जसं मॅडम म्हणाले की ऑर्गॅनिकचा जो विषय आहे, तर ऑर्गॅनिकमध्ये देखील आपण चांगल्या पद्धतीने झाडाचं व्यवस्थापन करू शकतो. ऑर्गॅनिकमध्ये जर समजा त्यांनी विचार केला, तर बऱ्याचशा लोकांचं जो ऑर्गॅनिककडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो बाहेरून खतं घेऊन येणं, बाहेरून सगळ्या गोष्टी घेऊन येणं आणि मग ते करणं असं आहे. पण बेसिक जर समजा आपण बघितलं की सेंद्रिय म्हणजे 6 इंद्रियांचा वापर करून जे त्या ठिकाणी आहे तेच तिथे कुजवून ते त्या झाडाला घालून त्याच्यातनं मग उत्पादन काढणं, तिथे हव्यास उपयोगाचं नाही. म्हणजे त्या झाडाला 300 फळं आणि माझ्या झाडाला 300 का नाही? मग तिथे त्याला आपण बूस्टर करतोय, त्याला आपण अधिक खत घालतोय, त्याला आपण फोर्स करतोय ते करायला, हा विचार डोक्यामध्ये येत नाही. ज्यावेळेला आपण सेंद्रियचा विचार करतो, जरी समजा आपल्याला कमी फळं मिळाली काही अंतरावाने, जसं जसं आपण त्याची छाटणी करत जाऊ, जसं जसं अन्नरस तयार होत जाईल, बरेचसे शेतकरी इवन सेंद्रिय झाडांना पाण्याची सोय करत नाही. असं कुठेही म्हटलेलं नाही की पाणी लागत नाही. आम्ही जे संशोधन करतो त्याच्यातनं असं आढळलं की पाणी जर समजा झाडाला आपण फेब्रुवारी नंतर देत राहिलो, तर फळाची गळ कमी होते. म्हणजे झाड फ्लावरिंग देत नाही का, तर फ्लावरिंग देतं. फळं लागत नाहीत का, तर फळं पण लागतात, पण गळ भरपूर होते. मग गळ भरपूर होते अशा वेळेला त्याला पाण्याची गरज भरपूर असते. आणि पाण्याची गरज जर समजा आपण भागवली नाही, ज्या वेळेला फळं झाडावर आहेत, तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर आपलाच लॉस होतो. मग अशा वेळेला सेंद्रिय जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला खत तिथल्या तिथे करणं. आता सेंद्रियमध्ये देखील युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण खताचे घटक तयार करतो. म्हणजे उदाहरणार्थ ट्रायकोडर्मा आहे, PSB आहे, KSB आहे, की जे आपण घालून खत उपलब्ध करून देऊ शकू. अशा प्रकारचे आपण जीवाणू तयार करतो.
ते देखील आपण त्याच्या अनुषंगाने वापरू शकतो. आपण गांडूळ खत तयार करू शकतो, आपण जीवामृत घरी तयार करू शकतो, पंचगव्य तयार करू शकतो. त्याचप्रमाणे काही ऑइल अमेंडमेंट्स आहेत ज्या आपण बाजारातून आणू शकतो. बरोबर. म्हणजे सेंद्रिय शेती हा तसा खूप मोठा विषय आहे. नक्कीच. आणि नवीन झाडं पण त्यांना लावायची इच्छा आहे. आपल्याला एक फोन येतोय निरंजन बंड यांचा अकोल्यावरून. हा, नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझी आंब्याची 300 झाडांची बाग आहे. बर. 15 बाय 15 वरती सघन लागवड केलेली आहे. बर. आणि त्याची जी मला छाटणी करायची आहे, 15 वर्षाची बाग असल्यामुळे ती दाटली पूर्ण. बर. तर ती मे जून मध्ये छाटणी करायला पाहिजे होती, पण आता चालेल का छाटणी केली तर पुनर्जीवन? तुम्हाला पुनरुज्जीवन करायचं आहे का छाटणी करायची? म्हणजे पुनर्जीवन करायचं होतं, दाटले ते. नाही, म्हणजे ती उत्पादनक्षम नाहीये का तुमची बाग? ती तुम्हाला उत्पादन देत नाहीये का? नाही, उत्पादन देते. मागच्या वर्षी मला 15 टन माल निघाला. हा, म्हणजे तुम्हाला छाटणी करायची आहे. छाटणी करायची. हा, छाटणी करायची तर तुम्ही आता देखील छाटणी करू शकता. जसं तुमच्या भागामध्ये उघडीप येईल, पाऊस कमी होईल, उघडीप येईल, आणि जर समजा गच्च पालवी झालेली असेल तर त्या ठिकाणी ज्याला आपण विंडो ओपनिंग म्हणतो की काही मोजका पोर्शन, सर्वसाधारण 15% हा आपण जर समजा काढून टाकलात आणि झाडं मोकळी केली तर सूर्यप्रकाश आतमध्ये जाईल, जी झाडावर पालवी आहे ही सगळी कार्यक्षम होईल आणि मग त्याच्यानंतर ती पुन्हा उत्पादित होण्यासाठी प्रयत्न करेल. पण हे करत असताना त्याला खालून खताचा सपोर्ट, पाण्याचा सपोर्ट या सगळ्या गोष्टी देखील तितक्याच आवश्यक आहेत. बरोबर आहे. आपण मगाशी आपला खोडकिडा हा महत्त्वाचा विषय राहिला होता. आपल्याकडे वेळ अवघाच आहे, कमी आहे, तर आपण तो स्लाईडद्वारे प्रेक्षकांना समजून सांगूया. नक्की स्लाईड दाखवूया. हां, जर समजा आपण या स्लाईडमध्ये पाहिलं तर वरच्या स्लाईडमध्ये असा भुसा पडलेला आपल्याला जाणवतो जिथे खोडकिड्याचा प्रादुर्भाव झालेला आहे, आणि त्याच्यानंतरची जी स्लाईड पाहताय तिथे काही ठिकाणी डिंक बाहेर आल्याचा जाणवतो. आम्ही ज्या वेळेला हे जिथे खोडकिडाचा प्रादुर्भाव झाला आहे, ज्या भागातनं तो भुसा पडतोय किंवा डिंक बाहेर आलाय, त्या भागाला खरवडून कोयतीच्या साहाय्याने मोकळं करावं आणि मग तिथे जिथे होल्स दिसतात त्या होल्समध्ये तार घालून आतमध्ये शोधलं तर आपल्याला मगाशीच्या चित्रात मी जो खोडकिड्याची अळी दाखवली तशा जवळजवळ एक किती प्रादुर्भाव झाला आहे त्याच्यानुसार काही ठिकाणी 2, काही ठिकाणी 10, काही ठिकाणी 20 अशा अळ्या, म्हणजे आपण कधी नियंत्रित करतोय त्याच्यावर अवलंबून आहे, त्या सापडतात. एकदा जरा मागची स्लाईड. हे करत असताना जर समजा तुम्ही बघितलं तर त्याच्या खालचं जे चित्र आहे की तिथे एक होल मारला आहे आणि त्या होलमधनं आपण क्लोरोपायरीफॉसचं औषध आतमध्ये टाकलं आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिखल लावून तो होल बंद करून टाकला आहे. ह्या पद्धतीने देखील करता येतं, पण माझं म्हणणं की तुम्ही खरवडून काढून जर समजा सगळ्या अळ्या काढून टाकल्यात आणि त्याच्यानंतर मग क्लोरोपायरीफॉसचा बोळा तिथे कोंबून चिखलाने लेपलात तर ते जास्त चांगलं. त्याची पुढची जी कीड त्रास देणारी आहे ती म्हणजे शेंडे पोखरणारी अळी. ज्या वेळेला आपण फुटव्यांचं नियंत्रण व्यवस्थित करत नाही अशा वेळेला आणि पावसाळ्यामध्ये जर समजा आपण पाहिलं तर ही मोठ्या प्रमाणावर त्रास देते. खरं. आपण फायदे जाता जाता सांगूया. होय. पुनरुज्जीवनाचा जर समजा आपण विचार केला तर आताची जी बाग आहे ज्यांची उंची फार खूप उंच झालेली आहे त्या झाडांचं जर समजा आपण छाटणी करून नियंत्रित करू शकलो तर झाडाला फळं खाली लागतात. जिथे खाली फळं लागतात तिथेच आपण त्याला बॅगिंग करू शकतो आणि बॅगिंग केल्यानंतर आपल्याला स्पॉटलेस फळं जी एक्सपोर्टसाठी आहेत ती मिळू शकतात. नक्कीच. आणि उत्पादन मिळू शकतं. नक्कीच चांगल्या पद्धतीने आपण फोटोत पाहू शकता. फोटोत आपण बघतोय की पुनरुज्जीवनाचे खूप चांगले फायदे असे शेतकरी बांधवांना मिळू शकतात. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि खूप छान पद्धतीने अत्यंत सविस्तररित्या आमच्या शेतकरी बांधवांना हा विषय समजून सांगितलात, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमातनं आपला निरोप घेत आहोत. आपल्या आरोग्याची, आपल्या शेतीची, आपल्या बागेची काळजी घ्या. आनंदी राहा. नमस्कार. नमस्कार.